हॅलो. मागच्या वर्षी आठवतं ना, मी एक व्हिडिओ केलेला साधारण एप्रिल एंड मेमध्ये आणि मी उत्तराखंडला आले होते आणि तेव्हा माझ्या फ्लाईट मिस झाल्याबद्दलचा अनुभव होता. याही वर्षी मी पुन्हा उत्तराखंडला आहे. तुम्हाला दिसत असेल मागच्या बाजूला लांब डोंगर आहे, बर्फ आहे त्याच्यावरती आणि खाली नदी आहे. सो ह्यावेळेचा अनुभव मला सांगायचा होता. म्हणजे याही वेळेला माझी फ्लाईट होती आणि ज्यांना ज्यांना माहीत होतं की माझी फ्लाईट मिस झाली आहे त्यांनी मला आवर्जून फोन केला, मागच्या वेळेसारखं करू नकोस बरं का, यावेळेला आधी जा. म्हणजे किती आधी जायला हवं आहे, तर मला सांगितलं 2 तास 4 तास आधी जा आणि ती फ्लाईट मिस करू नको. थोडी धाकधूक माझ्याही मनात होती, पण मागच्या अनुभवातून हे नक्की शिकले होते की ओव्हर कॉन्फिडन्स नको किंवा कुठलंही गणित चुकायला नको. तिथे जाऊन हवं तर मी टाईमपास करेन, पण घरून वेळेत निघा. त्यामुळे कुठलंही ऑफिसचं काम मी त्या दिवशी घेतलं नव्हतं. बऱ्यापैकी बॅकपॅक आदल्या दिवशी केली होती आणि मीही ठरवलं की तिथे जाऊन पुस्तक वाचा, लिहा किंवा काही ऐका, बघा, फोन कॉल करा, पण एअरपोर्टला वेळेत जा. आणि एक नक्की आहे, म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं झालं तर ती काळजी आणि काळजी किंवा घाबरणं. मी हे नक्कीच नव्हते अशा ह्याच्यामध्ये की अरे बापरे, किंवा सततच अँक्शस व्हा, नाही चुकेल चुकेल चुकेल, वेळेत जा वेळेत जा, अशी काही धास्ती नव्हती घेतली. पण एक रिअलिस्टिक काळजी म्हणूयात, ती काळजी घेतली होती आणि मी वेळेत एअरपोर्टला पोचले होते. ऑफकोर्स 2 तास आधी होते, पण मला असं वाटलं की एकदा बॅग चेक इन झालं की मी रिलॅक्स आहे. मे बी मग तिथे लोकांना भेटणं, बोलणं किंवा लोकांना एक्सप्लोअर करणं, त्यांचे अनुभव वाचणं, हे सगळं करता येणार आहे. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा ते सांगावसं वाटलं की असं नको की एकदा झालं आहे म्हणजे परत तुमच्याकडनं होणार आहे आणि ते होऊच नाही म्हणून जीवाचा आकांत करून काळजी घ्या किंवा घाबरा, ह्याची गरज नसते. त्याच्यामुळे वेळेत रिअलिस्टिक गोष्टीची काळजी घ्या आणि पोचा. असं काही होणार नसतं, असा काही नियम नाही आहे की मागच्या वेळेला झालं म्हणजे याही वेळेला होणार आहे किंवा दरवेळेला असं होणार आहे. आणि ह्याच्यातून ही गोष्ट तितकीच खरी आहे की यावेळेला झालं आहे म्हणजे पुढच्या वेळेला मी तो ओव्हर कॉन्फिडन्स ठेवा असंही नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे जिथे कुठे तुम्ही जाणार असाल, वेळेत तयार व्हा, वेळेत निघा, म्हणजे जिथे कुठे जाल तिथे एन्जॉय कराल. ठीक आहे, चला मी पण माझी ट्रिप एन्जॉय करते. बाय.